ते भावनिक झालेले होते. शेवटी बघा, कुटुंब फुटलं तरी व्यक्तीचं प्रेम कमी होत नसतं. आणि मला वाटतं की त्या भावना तिथे आलेल्या अजितदादांच्या आठवणीने अनेक कार्यकर्त्यांनी आपलं अश्रू मोकळे केलेले आणि दुःख यांनी त्यांनी व्यक्त केलं वगैरे. आणि ती भावना त्यांनी व्यक्त केली वस्तुस्थिती आहे. परंतु आता संघटना अजितदादांचा आणि उल्लेख ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेबांचा आणि त्यांचं आमच्या पक्षाची जी धोरणं होती की 2029ला पक्ष सक्षमतेने उभा राहायला पाहिजे, जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे, सत्ता असो नसो परंतु कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे. तोच विषय घेऊन आम्ही आता पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो. रोहित पवारांनी आज जी आहे ती पत्रकार परिषद घेतली, दुसऱ्यांदा घेतलेली आहे. अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश बाबत त्यांनी परत एकदा सवाल उपस्थित केलेले आहे आणि सुनेत्रा पवार यांनी सुद्धा सीबीआयची चौकशी व्हावी अशा प्रकारचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आता सर्वच स्तरातून म्हणजे अक्षरशः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून सुद्धा मागणी होती, त्यांच्या घरातून सुद्धा आता मागणी होतीये की चौकशी झाली पाहिजे. मात्र प्राथमिक अहवाल अजून आलेला नाही. याच्यात काही अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या आपल्या याच्यावर ते आपलं अवलंबून होतं ते पण जळालेलं अशा प्रकारची ज्यावेळेला माहिती येते. माझ्या माहितीप्रमाणे रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले, 2 वेळा प्रेस घेऊन जे काही प्रश्न उपस्थित केले त्यांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सुद्धा काही लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केल्या होत्या. पण रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्याचं गांभीर्य काही का होईना पण आता कळून आलेलं आहे. ते विथ एव्हिडन्स किंवा व्यक्तीच्या व्यवस्थित मांडण्यामुळे आता शंकेला कारण राहिलेलं असल्यामुळे मला वाटतं की त्याचीच मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवारांनी केलेली आहे, त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की आता जर सगळीकडूनच मागणी होत असेल, त्यांना सुद्धा असं वाटत असेल की ह्याचं क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं आहे. मला वाटतं शासनाने किंवा केंद्र सरकारने आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारची मागणी करतो सीबीआयची चौकशी करावी वगैरे. त्यांची लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन कळवला तर ते किती वेळात करणार, काय करणार, याला पण टाईम बिंडिंग पाहिजे. कारण आता हा भावनिक विषय जो आहे त्यावेळेला लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचे त्यावेळेला अजितदादा गेल्यानंतर वातावरण एक वेगळं होतं आणि ते वेगळं वातावरण आहे ते आता शांत झालेलं आहे. परंतु आजही लोकांची अटॅचमेंट माणूस गेल्यानंतर काय हे अजितदादांच्या गेल्यानंतर कळलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता लोक खरोखरच अजितदादावर किती प्रेम करताय हे सत्य दिसून आलेलं आहे. म्हणून त्या भावनेचा आदर ठेवून लवकरात लवकर अशा पद्धतीची चौकशी करून लगेच तो अहवाल जनतेच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणावा. साधारण प्राथमिक जो अहवाल आहे तो 15 तारखेपर्यंत येणं अपेक्षित होतं, तसं कागदोपत्री मेन्शनही केलं होतं. पण तारीख उलटून गेल्यानंतरही जसं आपण म्हणालात की कुठल्याही गोष्टीचं एक अल्टिमेटम पाहिजे, टाइम लिमिट पाहिजे, तर हे टाइम लिमिट होत नाहीये का, पाळत नाहीयेत का, किंवा कुठले अडथळे असे समोर येतात असं तुम्हाला वाटतं? नाही, हे त्यांनी खुलासा करायला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हणालो की किती वेळामध्ये करणार आहे. जर आपल्याकडं जर अशी यंत्रणा नसेल तर मगाशी रोहित पवारांनी मागे सांगितल्याप्रमाणे परदेशातली यंत्रणेचा वापर करून ताबडतोब याच्या बाबतीमधली प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाईम लिमिटेडमध्ये हा विषय घ्यावा, नाहीतर तो लांबत परत नेला तर परत शंकेला कारण होऊ नये म्हणून एकदा क्लिअर करणं गरजेचं आहे. पवारसाहेबांची आता पुन्हा राज्यसभेवरती निवड व्हावी यासाठी महाविकास आघाडी पुन्हा सज्ज झालेली पाहायला मिळते. नेमकंच काही महिन्यांपूर्वीच पवारसाहेबांनी स्वतः घोषित केलेलं की राजकारणातून मी निवृत्त होते, परंतु नेमकं काय होणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही अधिकृत काही माहिती देऊ शकता? मागच्या वेळेला ज्या वेळेला या संदर्भामध्ये एक चर्चा झाली होती, जे संजय राऊतांनी सांगितली वस्तुस्थिती आहे की त्यावेळेला चर्चेच्या दरम्यान पवारसाहेबांनी राज्यसभेवर जावं अशा प्रकारची महाविकास आघाडीला तेवढा कोटा आहे, महाविकास आघाडीकडून तेवढं होईल अशा प्रकारची चर्चा झाली होती. आता त्या चर्चेच्या दरम्यान आम्हाला वाटतं की सगळ्यांना की महाराष्ट्रातला जो नेता आहे ज्याला पूर्णपणाने देशाची आणि याची ओळख आहे, महाराष्ट्राचं एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ते तिथं असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तशा संदर्भामधला निर्णय झाला तर तो आनंदाचा आहे. आणि पवारसाहेबांचा आत्तापर्यंतची जो इतिहास आहे की आत्तापर्यंत त्यांनी कधी विधानसभा, लोकसभा, राज्यसभावरून सातत्याने 60 वर्ष त्यांनी या असलेल्या क्षेत्रात काम केलं आहे. ते कायम स्वरूपामध्ये त्यांचं ते क्षेत्र जे आहे ते आता राज्यसभा संपत असेल तर ते पुढं तसंच चालू राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त आहे.
शेवटी निर्णय पवारसाहेब घेतील आणि त्याप्रमाणे निर्णय होईल. नाही, पण एकंदरीत पवार साहेबांचा काय निर्णय की असेल सक्रिय आतापर्यंत? राजकारणात त्यांना याच्यावर आता चर्चा झालेली नाही आहे. मागे चर्चा झाली होती, त्याच्यानंतर आता चर्चा झालेली नाही आहे. म्हणून राऊतांनी जे संजय राऊतांनी सांगितलेली की त्याच्या एक जागा देण्याच्या संदर्भात मला जो आमच्याकडे अधिकार आहे महाविकास आघाडीचा, त्यातून पवारसाहेबांचं नाव होऊ शकतं असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. साहेबांची या संदर्भात सध्या तर आमची काही चर्चा झाली नाही. पार्थ पवारांचं पण नाव राज्यसभेसाठी जे आहे. चर्चेत येत आहे. एकंदरीत म्हणजे आजोबा आणि नातू हे पुन्हा एकदा म्हणजे मी वेगळा- तुम्ही मला पवार साहेबांचं विचारलं तेव्हा मी सांगितलं. तर त्यांच्याबद्दल तर त्यांचा काय निर्णय मी कसं सांगू शकतो. सर एक वेगळा प्रश्न, कारण आता आर्थिक बजेटचं सेशन जे आहे ते आता लागणार आहे, पण त्यानंतर सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं दिलं जावं अशी तुमची किंवा एकूणच, कारण तुम्ही राष्ट्रवादी एक होता म्हणून अशी तुमची मागणी राहिली, कारण विलिनीकरणाच्या चर्चेला जरी स्वल्पविराम असला तरी सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांना जी खाती त्यांच्याकडे होती नाही नाही, त्यांनी कोणाला कोणतं खातं द्यावं हा आमचा अधिकार नाही ना. ते पण तुम्ही शेवटी तो अधिकार कोणाचा आहे की भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही काय मागणी, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे, सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे सुनेत्रा वहिनींच्या बरोबर आमची भावना, ज्यावेळेला ते अजितदादांचं हे झाल्यानंतर आम्ही सुनेत्रा वहिनींना भेटलो होतो आणि आम्ही सांगितलं की आमच्या तुमच्याबरोबर कायम भावना असतील, हे आम्ही इच्छा व्यक्त केलेली होती. त्यात काय राजकीय स्वार्थ नव्हता, त्यामध्ये एक कौटुंबिक भावना व्यक्त केली होती. तशा प्रकारची भावना आमची कायम आहेच की. पण बजेटचं कारण सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे सुनेत्रा पवार यांना अजितदादांचं खातं दिलं नव्हतं, पण यानंतर त्यांना त्यावर याची मला पूर्ण कल्पना नाही. मला माहीत नाही तर मी कसं त्याच्यावर स्टेटमेंट करण्यात योग्य. जसं तुम्ही म्हणालात की काही इच्छा जी तुमची होती कुटुंबासाठी खरं तर व्यक्त केलेली ती इच्छा होती, ती इच्छा अजूनही कायम आहे का? कशाबद्दल? तुम्ही आताच बोलताना बोललात की आम्ही काही दरम्यानच्या काळामध्ये इच्छा व्यक्त केली होती, ती इच्छा कुटुंबासाठी होती एकत्र येण्यासंदर्भातली, तर ती इच्छा अजूनही तुमची कायम नाही, आहे का? एकत्रीकरणावरचा विषय आता आम्ही संपवलेला आहे. आता हा विषय सारखा सारखा चर्चा करून काही लोकांना परत तो विषय मिळतो. त्यापेक्षा मी आता पक्ष संघटना मजबूत करण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू केली आहे. काही दौरे असणार आहेत का? हो, निवडणुका झाल्या, या संदर्भामध्ये कुठेही आम्हाला वेळ देता आला नाही पक्ष बांधणीच्या संदर्भातून. आता अधिवेशन संपलं की लगेच आम्ही पक्ष बांधणीसाठी पूर्ण जिल्हावाईज दौरे करणार आहोत आणि ताकदीने पक्ष संघटना तुम्हाला बांधलेली पाहायला मिळेल. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुद्धा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी जोरात करेल. सर, मुस्लिम आरक्षणासंदर्भात जर आपण बघितलं हा? तर मुस्लिम आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. जे 5% आरक्षण होतं ते रद्द करण्याचा जी आर आलेला आहे सर. खरं म्हटलं तर 2014 साली SBCA मधून मुस्लिमांना 5% आरक्षण दिलं होतं. जे मुस्लिम आता मग याचा धर्म येत नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणं दिलेली आहेत. मुस्लिमांच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय त्यावेळेला झाला होता. तो निर्णय झालेला असताना त्याच्यात कायद्यात रूपांतर होणं गरजेचं होतं. दुर्दैवाने ते आमचं सरकार गेलं, त्यामुळे तर कायद्यात रूपांतर राहिलं असेल ते यांनी करणं गरजेचं होतं, पण ते लांबवत नेलं होतं. आता तो GR निघालेला आहे, तो रद्द करण्यात झालेला आहे. तर मला वाटतं की शेवटी राज्य सरकार म्हणून ज्यावेळेला एखाद्या राज्यकर्ते बसतात तेव्हा ते सर्व समाजाचे धर्माचे असावे लागतात. ते रद्द का केलं, कशासाठी केलं याचा खुलासा त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यांनी खुलासा न करता फक्त काय बोलतात धर्मद्वेष म्हणून जर केला असेल तर एकसंघ महाराष्ट्र एकसंघ देश याच्या संदर्भातली व्याख्यामध्ये कुठंतरी दरी पडते. कोण कोणाचं समर्थन करत नाही, परंतु प्रत्येक जातीतला माणूस हा जर त्या असलेल्या जातीतला गरीब असेल, मग त्याच्या डोक्यावर ती जात लागली म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नसेल, ही जर भूमिका ठेवली गेली असेल तर ती चुकीची आहे. कुठल्याही जातीचा माणूस असेल, मग तो गरीब असेल तर त्याला त्या निकषामध्ये बसवण्याच्या संदर्भातलं धोरण भले 5% तुम्ही रद्द केला असेल तर त्या समाजाला कुठल्या ह्याच्यातून आरक्षण देऊन काय कसं करणार याची खुलासा त्या सरकारने करणं गरजेचं आहे. पण आताच खरं तर या सगळ्या गोष्टी होताना बघायला मिळतात. मग ते मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असू दे, जरा टिपू सुलतानच्या नावाने जे काही राजकारण होताना बघायला मिळतंय तो मुद्दा असू दे, तुम्हाला वाटतं की इथे राज्यामध्ये राज्य अशांत करण्याचा हा प्रयत्न यावेळी केलाय का? कारण निवडणुका तर झालेल्या आहेत. मला एक आश्चर्य वाटतं की पूर्वी देशात असो राज्यात असो लोकांच्या प्रश्नावर निवडणुका व्हायच्या, लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन व्हायच्या, लोकांच्या प्रश्नासाठी एकमेकांचे आरोप प्रत्यारोप होतात. शेतकऱ्यांचा असेल, वेगवेगळ्या प्रश्नावर असेल. परंतु हल्ली हे सगळे विषय बाजूला पडलेत आणि आत्ता हल्ली फक्त धर्म आणि त्याच्यावर राजकारणावर आपलं राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करणं
हे मला वाटतं दुर्दैवाने आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा विचार येणंच हे खरं म्हटलं तर चुकीचं आहे आणि दुर्दैवाचं आहे.